मला वाटलं तुम्ही बी जाता वागी गाठात फिटत कुठल्या तरी. आज या ठिकाणी जनसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, माजी मुख्यमंत्री, सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, मंचावर उपस्थित असलेले, मला वाटतंय फक्त महाराष्ट्रालाच नाही तर पूर्ण देशाला निष्ठा काय असते आणि किती जरी संकट आलं तरी आपल्या सहकार्याची साथ कशी सोडायची नाही याचं उदाहरण देणारे सन्माननीय संजयजी राऊत साहेब, या ठिकाणी शिवसेना सचिव मिलिंदजी नार्वेकर, आणि खऱ्या अर्थानं ज्या शिवसेनेनं आपल्याला आमदार केलं त्या शिवसेनेशी कुठेही गद्दारी न करता संकटाच्या काळात सुद्धा त्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलेले या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील साहेब, सन्माननीय बोरकरजी तात्या, मंचावरील उपस्थित असलेले आमदार सन्माननीय कैलासजी पाटील साहेब, सर्व मान्यवर आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी आणि जिथपर्यंत माझा आवाज जातोय तिथपर्यंत ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनीनो, बांधवांनो, मला विचारायचंय साहेब, कोरोना होता, कोरोनाच्या मध्ये जेव्हा आपण त्या ठिकाणी सांगत होतात तेव्हा कोण मुख्यमंत्री बोलतोय म्हणून आम्ही ऐकत नव्हतो. आमच्या घरातला कोणतरी वडीलधारा माणूस आम्हाला त्या ठिकाणी सांगतोय आणि आम्ही त्याचं पालन केलं पाहिजे. ह्या भूमिकेतनं आपण दिलेल्या प्रत्येक सूचनाचं पालन ह्या सामान्य माणसानं केलं आणि आपण मुख्यमंत्री असं कधी कुणाला वाटलंच नाही. आपल्या घरातला माणूस आपली काळजी घेतोय, आपल्यासाठी सांगतोय. मला वाटतं या प्रकारची भावना इथल्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण केली. साहेब, हे म्हणतायत ना घरी बसून काम केलं, घरी बसून, साहेब जे तुम्ही घरी बसून करून दाखवलं यांना बाहेर बोंबलत फिरून बी करणं होईना गेलं. आज तुम्ही मुख्यमंत्री होते आणि राजेश भैया टोपे आरोग्यमंत्री होते. मला वाटतंय आताचा मुख्यमंत्री ना आताचा आरोग्यमंत्री जर राहिला असता तर स्टेजच्या पुढचे बी दिसले नसते, स्टेजवरचे बी दिसले असते का नाही माहित नाही साहेब. असली भयंकर परिस्थिती आली असती. आज अर्धमा मला आपल्याला सगळ्याला विचारायचंय, छत्रपती शिवाजी महाराजांची 350च्या पुढची जयंती आपण साजरी केली का नाही? आता मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जवळपास 350 वर्ष लुटून गेली. आज सुद्धा सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे, आनाजी पंत ही नावं घेतली की कुठल्या यादीत येतात? कुठल्या यादीत येतात? आणि तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, कान्होजी जेदे ही नावं घेतली तर मला वाटतंय 350 वर्षापूर्वी झालेल्या गद्दारीचा डाग जर 350 वर्षानंतर सुद्धा पुसून टाकला जाऊ शकत नसेल तर गद्दार होण्यापेक्षा खुद्दार होणं मला वाटतंय कधीही चांगलं आहे. आणि ते काम इथल्या सगळ्या निष्ठावंत सैनिकांनी करून दाखवलंय. आज या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय की साहेब, आज आम्ही काम करत असताना एका गोष्टीचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. आपण जो विश्वास त्या ठिकाणी आमच्यावर टाकला त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता अतिशय प्रामाणिकपणे हिंदुराजे सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे आम्हाला सांगितलं 20% राजकारण आणि 80% समाजकारण, साहेब त्या उक्तीचं तंतोतंत पालन करून फक्त निवडणुकीपुरताच तुमच्या कुटुंबातला सदस्य नाही, निवडणूक झाल्याच्या नंतर अखंडपणे 5 वर्ष जसं आपल्या मुलाला, जसं आपल्या नातवाला, जसं आपल्याला पोराला काम सांगावं त्या पद्धतीनं सामान्य जनता मला काम सांगते. मला एवढ्या जाहीर सभेत विचारायचंय बांधवानो,
एकाही माणसानं इथं उठून सांगावं की ओमराजेला केलेला फोन उचलला नाही. आता लावून बघ चालन माणसाल, जरी नाही उचलला तरी माघारी यायचा राहिला कर. एकाही माणसानं सांगावं, अजिबात राहिला नाही. साहेब काही काही पैशाची मस्ती आलेली लोक म्हणतात फोन उचलून काय होते, फोन उचलून काय होते. साहेब कुणाची मंडळी, कुणाची मुलगी डिलिव्हरीसाठी सिव्हिल हॉस्पिटलला आली असती, तिला रक्ताची गरज असते साहेब, त्याच्यासाठी फोन करते. कुणाकडे डॉक्टर तिथं ऍडमिट झालेला असते पण पेशंटकडे डॉक्टर लक्ष देत नाही, त्याच्यासाठी फोन करते. डीपी जळाला असेल बदलून देत नसते, त्याच्यासाठी फोन करते. नवीन डीपी बसवायची गरज असेल, इस्टिमेट बनवायचा असेल, त्याच्यासाठी फोन करते. साहेब किती का क्षुल्लक काम असना, मी काय निर्माण केलंय तर या मतदारसंघामध्ये माझी कुठलीही अडचण आली, कुठलीही नड पडली तर माझा खासदार त्या ठिकाणी खंबीरपणे माझी अडचण सोडायला उभा आहे. मला वाटते हा विश्वास त्या ठिकाणी आम्ही निर्माण केलाय. आज या ठिकाणी बोलत असताना मला आपल्या सगळ्याला सांगायचंय, बाहेर बहीण आर थांब की खेकडा कुठं राहत, थांब की ते तुम्ही नीट करणार आहोत लय, आम्ही त्याचं करायची गरज नाही. बाई और बहनों, सोयाबीन का भाव कितना था? 11,000 रुपए था क्या नहीं? अभी कितना हुआ? 4,500. वरच 500 मोदीच्या शहाच्या नावाने देऊन टाकू 5,000. 11,000 रुपयाच्या सोयाबीनचा भाव किती झाला? 5,000. ये है मोदी की गॅरंटी है का बाबानो? एका क्विंटलला 5,000 रुपये, 6,000 रुपयाचं क्विंटलला नुकसान आहे तुमचं. साहेब ही मोदीची पगार जी देतात ना 2-2 हजार रुपये, ही फक्त 5 एकरच्या आतल्या माणसाला. मला आपल्या सगळ्याला विचारायचंय, 5 एकरच्या आतल्या माणसाला एका एकर मध्ये किती सोयाबीन निघतंय? 5 क्विंटल. 5 एकरातलं 25 क्विंटल. आता मला तुम्ही हिशोब सांगा, सोयाबीनचं पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केल्यामुळं, सोया पेंट केंद्र सरकारनं आयात केल्यामुळं 11,000 रुपयाचा भाव 5,000ला आला. क्विंटल महाग 6,000 रुपयाचं नुकसान झालं. 25 क्विंटल सोयाबीनचं 6,000 प्रमाणे नुकसान पकडलं तर किती झालं? 1.5 लाख रुपये. साहेब एका हंगामाचं फक्त खरीपाचं 3 महिन्याच्या पिकाचं शेतकऱ्याचं 1.5 लाख रुपयाचं नुकसान यांनी केलंय आणि वर्षाला 6,000 दिले म्हणून पाठ ठुपटून घेते. हाय का बाबा? नो खरं हाय का? खरं हे कांद्याचा भाव, कांद्याचा बा कसा आरडले साहेब दुधाला. भाई और बहनों, दूध का भाव क्या था? अभी कितना हुआ? हाँ, ये है मोदी की गारंटी. हाँ, मला आता तो प्रश्न पडलाय, आता अजून किती दिवस दम काढणार आहोत भाई और बहिणो? मला वाटतंय खऱ्या अर्थानं शेतकरी जर स्वाभिमानी असेल, जी शेतकरी शेती परवडणार नाही म्हणून स्वतःच्या गळ्याभोवती गळपास घेऊन आत्महत्या करतय, मला वाटतंय फक्त शेतीमध्ये त्याचा उदरनिर्वाह भागता येत नाही, लिकीचं लग्न करता येत नाही, प्रपंच करता येत नाही. मला वाटतंय त्या शेतकऱ्याच्या बाबतीत जर मोदी सरकारचं असं धोरण असेल तर हे सरकार मला वाटतंय गाडून टाकल्याशिवाय इथला स्वाभिमानी शेतकरी स्वस्त बसणार नाही. बांधवानो, आणि बरीच मंडळी साहेब, मला खरंच कमाल वाटते, इथं जे आरोग्य मंत्री आहेत त्या आरोग्य मंत्र्यांना साहेब आमदार केल्याच्या नंतर शिवसेनेत ह्यांच्यापेक्षा लवकर कुणालाही मला वाटतं कॅबिनेट मंत्री केलं नव्हतं. साहेब ते काम तुम्ही त्या ठिकाणी करून दाखवलं आणि मला वाटतंय अशा माणसाला तुम्ही सहकार्य केल्याच्या नंतर जी गद्दारी झाली साहेब, इथला सामान्य शिवसैनिक ती गद्दारी खेकड्याच्या नांग्यात ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही. आणि काय म्हण
अन्याय झाला, तुम्हाला मंत्री केल्यावर अन्याय होते का? तुम्हाला साहेब मला आवर्जून सांगायचंय साहेब, 2014ला जे तिकीट वाटप केलं ते आपणच केलं साहेब. 2014ला आपणच तिकीट वाटप केलं. सत्ता आली, मला वाटतंय आपल्याला किंवा बाळासाहेबांच्या काळातला पूर्ण कालखंड जरी घेतला, मला वाटतंय पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात शिवसेना असा एकमेव पक्ष आहे ज्या पक्षानं कोण पानपट्टी चालवतंय, कोण रिक्षा चालवतंय, कोण तुम्हाला माहिती आहे सामान्य कुटुंबातली माणसं ज्याच्या घरात साधा ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नव्हता, अशी माणसं आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, लोकसभेचा अध्यक्ष करायचं काम जर कोणी केलं असेल तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरेंनी केलं. साहेब तुम्हाला सहज त्यावेळेस कुणालाही मुख्यमंत्री होता आलं असतं, कुठलंही मंत्रीपद घेता आलं असतं. अखंडपणे सामान्य माणसाची लेकरं त्या ठिकाणी मंत्रिपदावर बसवायचं काम बाळासाहेबांनी आणि आपण केलं. मला सांगा, आयुष्यभर यांना सगळं दिलं. आज पहिल्यांदा मला वाटतंय ज्या घरानं सामान्य माणसाला त्या ठिकाणी ही सगळी पदं दिली होती, त्या घरातला एक सुपुत्र आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होत होता. आणि आम्हाला माहिती आहे साहेब, तुम्ही फार इच्छा म्हणून त्या ठिकाणी झाले नाहीत. मधल्या साऱ्याच्या सारी गोष्टी आम्हाला माहिती आहेत. तिथं सुद्धा तुम्ही त्या बिंद्यांचंच नाव दिलं होतं साहेब. केवळ अडचणीमुळं, सिनियरिटीमुळं त्या ठिकाणी तुम्हाला गळ घातल्यामुळं मुख्यमंत्री व्हावं लागलं. मला वाटतंय 5 वर्ष सुद्धा ज्या हिंदू हृदय सम्राटाने आपल्या सगळ्याला भरभरून ही पदं दिली, त्यांचा मुलगा त्या खुर्चीवर बसलेला असताना अशा पद्धतीची गद्दारी करायचा प्रयत्न जर ही माणसं करत असतील तर बांधवांना आता तुमच्या न्यायालयात आम्ही येणार आहेत. ह्यांची अवस्था येणाऱ्या निवडणुकीत काय झाली पाहिजे, मला वाटतंय चटणीला सुद्धा पुरली नाही पाहिजे. अशा पद्धतीचं काम तुमच्या सगळ्याकडनं मला अपेक्षित आहे. निश्चितपणे आज या ठिकाणी सांगत असताना मला आवर्जून सांगावंसं वाटतंय की साहेब, आम्ही मराठा आरक्षणाचा विषय असो, लोकसभेत मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल झाल्यापासून आम्ही मराठा आरक्षणाचा विषय मांडतो. एवढंच नाही, लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळावा म्हणून सुद्धा लोकसभेत भांडणारा मी एकमेव खासदार आहे साहेब. धनगर आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा आपण आम्हाला आदेश दिलात आणि त्या ठिकाणी आम्ही द्रौपदी मुर्मूंची भेट घेतली. आम्ही विनंती केली की लोकसभेत 50% आरक्षणाची मर्यादा जोपर्यंत वाढवली जात नाही तोपर्यंत या सगळ्या समाजाला त्या ठिकाणी न्याय देणं शक्य नाही. पण साहेब, त्या ठिकाणी केराची टोपली त्या ठिकाणी त्या आपल्या मागणीला दाखवली गेली. आज या ठिकाणी राज्य सरकार 10% आरक्षण दिलं म्हणून पाठ थोपटून घेत आहे. वरच 50ची मर्यादा आहे, ही 10% आरक्षण कुठेही टिकणार नाही. आता खालीही तुमची सत्ता आहे, वरही तुमची सत्ता आहे. तुम्हाला जर कुठल्याही समाजाला नाराज करायचं नव्हतं तर मला वाटतं त्या ठिकाणी लोकसभेत कायदा करून हा निर्णय घेणं अपेक्षित होतं. केवळ समाजामध्ये भांडण लावायचं, वितुष्ट निर्माण करायचं, ही या सरकारची भूमिका आहे. आणि निश्चितपणे ह्या सरकारच्या भूमिकेला ही सामान्य माणूस त्या ठिकाणी गाडल्याशिवाय राहणार नाही. मी एकच सांगतो साहेब, जे पक्ष फोडायचा प्रकार चालू आहे, कसा आहे म्हणजे आपण मिस्त्र्याला घर बांधायला देता हो नाही र, मग मिस्त्री काय करते, त्याला ऍडव्हान्स दिलेला असते. मिस्त्री येते, त्याच्याबरोबर अजून 2 सब मिस्त्री आणते, बिगारी काम करायला अजून 10-12 माणसं आणते. सगळं घर बांधून तयार होतंय. 12-14 माणसं ती घर बांधून तयार करते आणि मग घर मालक त्या घरात राहायला जाते. घरात राहायला गेलो की ती मिस्त्री काय म्हणते, ऐ आम्ही 14 जण आहोत, आमचं बहुमत आहे, हो घराच्या बाहेर. माझं काय म्हणणं ते लक्षात आलंय का तुम्हाला? बाबांनो, लोकशाहीच्या मार्गाने तयार झालेले पक्ष जर ह्या पद्धतीनं फोडले जात असतील तर ह्या गद्दारीचा जाब आता तुम्हालाच त्या ठिकाणी विचारावा लागणार आहे. आणि मला खात्री आहे साहेब, आज ह्या ठिकाणी आलेली सारीच्या सारी माणसं साहेब ही दर्दी माणसं आहेत आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जे विचार आम्हाला त्या ठिकाणी दिलेत त्या विचाराला मांडणारी माणसं आहेत. आम्ही खरंच साहेब नशीबवान आहेत की सामान्यातल्या सामान्य कुटुंबामध्ये येऊन सुद्धा आज अजून एक सांगायचं राहिलं साहेब, परंडा मार्केट कमिटी आणि वाशी मार्केट कमिटी साहेब लिमिटेड मतदान असतंय. 50,000 रुपये रेट होता. किती? 50.
आणि ह्या लोकांनी काय केलं माहितीये साहेब, दे 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 म्हणले, 50 50 50 50 दे दे म्हणले, पैसे घेतले. पण मतदान करत असताना मात्र या निष्ठावंत सैनिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचीच त्या ठिकाणी बाजार समिती परंड्यात ही निवडून आणली आणि वाशीत या निवडून आणली. त्यामुळं आज या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचंय की आपण आता हाय का तयारी बाबांनो सगळ्याची, खमका हो का? आता आम्ही गोरगरीब माणसं, पुढं पैशाचं काय आहे, पण पैसे घेऊन पैशावाल्याचा माज कसा जिरवायचा ही जर कुठं शिकायचं असेल तर बोंबारंडा वाशीत येऊन शिकायचं म्हणा. करणार का नाही मग? गद्दारी खेचणार का नाही मग? मला खात्री आहे साहेब. आणि मी आवर्जून सांगतो, एक फक्त शेवटचा विषय सांगतो आणि थांबतो. मला सांगा, 2019ला भारतीय जनता पार्टीनं आपली युती होती. ही सारखं काय म्हणते, मोदीमुळे निवडून आलो, मोदीमुळे निवडून आलो. मला तुम्हाला सगळ्याला विचारायचंय, 2004ला खासदार सौ कल्पनाताई नरेरे होत्या का नाही? तो कुठल्या चिन्हावर निवडून आलत्या? कुठला होता का मोदीचा चेहरा त्यावेळेस? त्याच्यापूर्वी शिवाजी बापू कांबळे, बरोबर आहे का, दोन वेळेस त्या ठिकाणी खासदार होते. कुठल्या चिन्हावर होते? ह्या मतदारसंघामध्ये 3 वेळेस हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुखांनी कितला खासदार निवडून आणायचं काम उद्धवजी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी केलंय. आणि मला आपल्या सगळ्याला विचारायचंय, मागच्या वेळेस 1,27,000 मतांनी आपण आलो होतो. आता आपण कुणाच्या विरोधात आहेत? अरे मोदी म्हण की. आता तुम्हाला सांगतो, मी 1,27,000पेक्षा एक का होणार मत आगाव घेईन तरच बाळासाहेबाचा पट्ट्या म्हणून त्या ठिकाणी तुमच्या सगळ्याला सांगेन. आता एक शेवटचं, आता सोयाबीनचा भावजी 5,000 झालाय, ते 11,000 करायचा का नग? करायचा का नग? आता मग मोठ्यानं म्हणा, आता घोषणा द्या. मी जी घोषणा देतो ती घोषणा बिंबीच्या देठापासून द्यायची. जय श्रीराम. हे एवढ्या होईना. अरे बिंबीचा देठ 11,000 करायचा सोपी गोष्ट आहे काय? जय श्रीराम. हा झाला 11,000. आता बेरोजगार तरुण तरी एक सुद्धा नाही का? नाही. पान टपरीवर सकाळी कोण सुद्धा तरुण भेटत नाही तुम्हाला. सगळ्याला मोदीनं वर्षाला 2 कोटी नोकऱ्या मिळून 1-1 लाखाच्या नोकऱ्या मिळाल्या. सगळी नोकऱ्याला जातात. हाय का नाही रे? हाय का नाही? एक सुद्धा नाही. आता त्या साऱ्या बेरोजगार युवकांना जर आपल्याला नोकरी द्यायची असेल तर दुसरा मंत्र आहे, पंतप्रधानांनी कर्नाटकात सांगितला होता. काय? बजरंग बली की. एवढ्या नोकरी लागाय सोपं आहे का बेटन? मोठ्यानं बजरंग बली की. लागल्या नोकऱ्या. बाबानो, हिंदुत्वाचं सर्टिफिकेट आम्हा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे साहेबाच्या शिवसैनिकाला या फडतूस माणसाकडून घ्यायची गरज नाही. आम्ही हाडाचे आणि मूळचे शिवसैनिक आहेत. पण ज्या पद्धतीनं आपला बुद्धिभेद करून या ठिकाणी सगळा कार्यक्रम केला जातोय, मला वाटतंय ह्या सगळ्या गोष्टीला मूठ माती द्यायचं काम येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांना द्यायचंय. आणि साहेब, जी माणसं गेलेत, आता उदाहरण सांगतो, भावनाताई गवळी यांच्यावर ईडीची धाड पडली का नाही? जशा शिंदे गटात गेल्या चौकशी. प्रताप सरनाईक ईडीची धाड पडली का नाही? जशा शिंदे गटात गेला चौकशी. अजित दादाचा तर साहेब 70,000 कोटीचा घोटाळा. 6 दिवस आधी पंतप्रधान म्हणले 70,000 करोड का घोटाळा, आणि 7 दिवसात कोणच्या वॉशिंग मशीन मध्ये अजित दादाला धुवून घेतलं मला माहित नाही. पण बाबानो, उपमुख्यमंत्री, मला वाटतं आता ह्या सगळ्या माणसाचा हिशोब करायची एकाच गोष्टीमुळे आलेत. एक, स्वतःचं गबाळ वाचवण्यासाठी ही लोक त्या ठिकाणी तिकडे गेलेत साहेब. ना हिंदुत्व आहे ना काही नाही, फक्त स्वतःचं गबाळ वाचवण्यासाठी ह्यांनी तुमच्यासोबत गद्दारी केली. आणि निश्चितपणे ही लोक ह्या गद्दारीचा हिशोब घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. एवढंच वचन मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्राची बुलंद तोप माननीय
संजयजी राऊत साहेब हे आपले विचार व्यक्त करतील. शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि आपण सर्व भूमी येथे जमलेले कडवट शिवसैनिकांनो, हे मला तिन्ही बाजूला खेकडे दिसत आहेत. आता या काय खेकड्याचं करायचं आता आपल्याला पाहावं लागेल. पण आम्ही या सभेला आतमध्ये येत असताना स्वागताला प्रचंड प्रमाणात लोक उभी होती. काच खाली गेले, उद्धवजीने नमस्कार केला, जय महाराष्ट्र केलं. आपण होता ना, आणि मला वाटतं आपण सांगितलं साहेब तानाजी पळाला, तानाजी पळाला. मी म्हटलं तानाजी पळाला म्हणजे काय? तानाजी पळाला की तानाजीला तुम्ही पळवून लावलं? तानाजी पळाला, तो तानाजी पळाला. सुरत वरून तानाजी गुवाहाटीला पळाला, गुवाहाटीवरून गोव्याला पळाला, आणि तो पळत पळत मुंबईला आला, आरोग्य मंत्री झाला, आणि आता तेव्हापासून तो कोणत्या खोक्यात लपलाय याचा शोध भूम परांडातल्या जनतेनं घ्यायचा आहे. आज महाशिवरात्र आहे. महादेवाचे आपण भक्त आहोत, आणि शंकराचा जसा तिसरा नेत्र होता तसा हा शंकराचा तिसरा नेत्र, महादेवाचा तिसरा नेत्र या भ्रष्ट तानाजीला खाक केल्याशिवाय राहणार नाही. या तानाजीच्या गमती फार आहेत. हा तानाजी खरोखर प्राध्यापक आहे, डॉक्टर आहे, की त्याच्या डिग्र्या बोगस आहेत? हा तानाजी आरोग्य मंत्री झाला, आणि आरोग्य मंत्री म्हणून त्यांनी एक बैठक बोलवली. मगाशी ओमराजे आपण बरोबर बोललात की करोना काळात जर हा माणूस आरोग्य मंत्री असता तर या महाराष्ट्रात हा आकार माजला असता, उत्तर प्रदेश प्रमाणे. तर एक बैठक झाली आणि सगळे अधिकारी होते, आरोग्य अधिकारी होते, डॉक्टर होते, वैज्ञानिक होते, आणि या नवीन आरोग्य मंत्र्यांना सांगितलं की आरोग्य मंत्री साहेब, आपल्याला आरोग्य खात्यात सुधारणा केल्या पाहिजे. आपल्या स्वतःच्या महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था आहेत, तिथे आपण औषध निर्माण करतो, लसी शिक्षण निर्माण करतो, विकास केला पाहिजे. मुंबईमध्ये ब्रिटिशांच्या काळापासून एक हाफकिन नावाची इन्स्टिट्यूट आहे. हाफकिन माहिती आहे का? हाफकिन प्रसिद्ध. ते खोकल्यावरती औषध देतात, सर्दीवरती औषध देतात, अनेक इंजेक्शन्स तयार करतात. आपण हाफकिन मध्ये सुधारणा केली पाहिजे. आपल्या आरोग्य मंत्र्याने विचारलं, हाफकिन हा कोणता ठेकेदार आहे, त्याला ताबडतोब बोलवून घ्या. हे आपले आरोग्य मंत्री. अयोग्य मंत्री, उद्धवजी म्हटले अयोग्य मंत्री. पण असा अयोग्य मंत्र्याला आपण आधी पाणी खात्याचं मंत्री केलं. पाणी खात्याचं मंत्री केल्यावर त्या पाण्यामध्ये धरणं फुटल्यावर धरणं खेकड्यानं फुटतात, अशा प्रकारचा शोध त्यांनी लावला. तानाजी, आम्हाला एक तानाजी माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा तानाजी. ज्या तानाजीनं स्वराज्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एका निष्ठेनं आपल्या प्राणांच्या, आणि त्यानंतर हा तानाजी ज्याला बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्व काही दिलं, पद दिलं, प्रतिष्ठा दिलं,
आणि वेळ येताच या तानाजीनं पाठीत खमजूर खुपसून पळ काढला. हा तानाजी त्या तानाजीचं नाव बदनाम करतोय. त्याला तानाजीचं नाव घेण्याचा अधिकार नाही. हा तानाजी जाईल तिथे कसा खातो याचे अनेक प्रकरण मी बाहेर काढ. आरोग्य खात्याचा त्यांनी कारभार हातात घेतल्यापासून डॉक्टरांच्या बदल्यांपासून सिव्हिल सर्जनच्या बदल्यापर्यंत प्रत्येक ठेकेदारीमध्ये हजारो कोटी रुपया माणसाने गोळा केले, खोके वसूल केले. मला असं वाटतं की तो फक्त तिकडेच खात असेल, पण तो इकडे येऊन पण खातोय. मला मगाशी कागद दिला. हा कागद उद्धवजी आपण वाचाल तर आपण काय लायकीचा माणूस आपल्याकडे सांभाळला आणि गेला तो बरं झालं. आपण मगाशी उद्धवजी सांगितलं की आंब्याच्या पेटीत किंवा आंब्याच्या आडीमध्ये एक आंबा जरी नासका निघाला तरी अख्खी पेटी आंब्याची नासून जाते. एक आंबा जो नासका निघाला पहिला आमच्याकडे तो हा तानाजी, आणि नंतर अख्खी पेटी निघाली. या भूम परांड्यामध्ये त्यांनी केलेल्या घोटाळ्याचा कागद मगाशी माझ्या हातात दिला. गंमत बघा, म्हणजे लहान लहान गोष्टीमध्ये सुद्धा इतका मोठा धनाढ्य आमदार आणि मंत्री कसा पैसे खातो. भूम बस स्थानक जुन्या जागेवर न करता ते त्याच्या कार्यकर्त्याच्या जागेला भाव मिळावा यासाठी नवीन जागेत स्थलांतर करण्यात आले. आणि या निर्णयाविरोधात भूम शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी एक दिवस बाजारपेठ बंद ठेवून विरोध केला, पण तानाजी सावंतने निर्णय बदलला नाही. त्याचे पैसे खाल्ले बस स्थानकात. दुसरं, भूम आणि वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध असताना केवळ पवनचक्क्या मालकाकडून करोड रुपये घेऊन पवनचक्की प्रकल्प आणला. बरोबर आहे ना. तिसरं, कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना पाईपलाईनने पाणी नेण्यास शेतकऱ्यांचा विरोध असून सुद्धा केवळ त्याच्या गुत्तेदाराला फायदा व्हावा यासाठी पाईपलाईन घातली जात आहे. बरोबर आहे. भूम परांडा नगर परिषदेत करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या माणसानं केलेला आहे. आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना वाचवण्याचा प्रयत्न हा तानाजी करतोय. इतका भ्रष्ट माणूस, इतका भ्रष्ट आरोग्य मंत्री, इतका भ्रष्ट आमदार दुर्दैवानं तानाजीला गाठाने सांगाय सगळं. तर अशा भ्रष्ट माणसाला आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार करायचा आहे. अजूनही दिलेला नाही. ऐका, पण हा भूम परांडा हा मतदारसंघ हा कायम शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिलेला मतदारसंघ आहे. इकडला खासदार, इकडला आमदार हा सातत्यानं बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचाच राहिलेला आहे. आणि मला खात्री आहे हा तानाजी 2024च्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे या भूम परांडाच्या जमिनीमध्ये गाडलेला तुम्हाला दिसेल. आणि हे काम आपल्याला करायचं. आपण सगळे माननीय उद्धवजींचं भाषण ऐकण्यासाठी आलेला. इतका उशीर झाला तरी आपण बसलेला आहात. आणि हा संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण महाराष्ट्र आज एका जिद्दीनं उद्धव साहेबांच्या मागे उभा आहे. आपले कुटुंब प्रमुख म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. आणि या भूम परांड्याच्या जनतेला मी इतकंच आवाहन करेल, उद्याच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा या मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांची शिवसेना देईल तोच आमदार बहुमतानं निवडून पाठवा आणि या गद्दाराला गाडा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूर्याला आग आहे, चंद्राला डाग आहे. सूर्याला आग आहे, चंद्राला डाग आहे. उद्धवजी ठाकरे साहेब म्हणजे महाराष्ट्राची खरा वाघ आहे, खरा वाघ आहे. यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख, आपले सर्वांचे कुटुंब प्रमुख, माजी मुख्यमंत्री
माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आपल्या शिवसैनिकांना संबोधित करावे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, कालपासून धाराशिव मध्ये फिरतोय कुटुंब संवाद करत. कारण ज्या वेळेला मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मी एक संकल्पना राबवली होती, माझे कुटुंब माझी जबाबदारी. म्हणून मी माझ्या कुटुंबियांना भेटायला आलेलो आहे. आता खरं म्हणजे बघायचं कुठे आणि बोलायचं काय हा एक प्रश्न आहे. कारण इथून असं पूर्ण हा एक मानेचा व्यायामच होणार आहे माझा. माझे कुटुंब माझी जबाबदारी संकल्पना मी राबवली होती आणि त्यातलं आता म्हणजे आपली कॉपी काही जण करायला लागलेत. काय 140 कोटी यही मेरा परिवार आहे. मग काही त्यांच्या अंधभक्तांनी सुरू केलं मोदी परिवार मोदी परिवार. चांगलंय, पण माझी संकल्पना होती आणि ती आज सुद्धा आहे, हा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि त्याची जबाबदारी माझी आहे. मग त्या मोदी परिवारवाल्यांना मी विचारतोय की मोदी परिवार ठीक आहे, पण जबाबदारी कोण घेणार? का वाऱ्यावर सोडलाय परिवार? हे असे सगळे भंपक लोक आहेत. मी या मतदारसंघात भाषण करण्याच्या आधी मनापासून तुमची मी दिलगिरी व्यक्त करतोय. का उशिरा आलो म्हणून तर आहेच, पण गेल्या वेळेला वाघाला उमेदवारी द्यायच्या ऐवजी खेकड्याला उमेदवारी दिली, म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आता संजय, आपण बोलताना मी जे बोललो अयोग्य मंत्री, मी मुख्यमंत्री होतो तेव्हा या माणसाला मंत्री केला नव्हता. याचं कारण असं की धरण फुटल्यानंतर जो माणूस खेकड्याने धरण फोडलं म्हणून स्वतःची जबाबदारी झटकतो, तो मंत्री होण्याच्या लायकीचाच नाहीये. आणि म्हणून मी मुख्यमंत्री होतो तरी मंत्री केलेलं नव्हतं, करणारही नव्हतो. पण या खेकड्याने धरण तर फोडलंच, पण आपली शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कल्पना नाहीये शेवटी खेकडा आणि वाघामध्ये काय फरक असतो. खेकड्याची नांगी कशी ठेचायची ते या मर्द वाघांना पूर्ण माहिती आहे. पण याची चाल ही अशीच वाकडी 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 अशीच वाकडी जाणार. जाऊ रे, त्या वाकडे चालून त्याला जिकडे जायचंय. म्हणजे जे शिवसेना प्रमुख आपल्याला सांगत होते की जो कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका, आपला धर्म हा पवित्र आहे, धर्म मोठा आहे. हे अशी नालायक माणसं त्यांच्या कर्मानेच मरणार आहेत, ते मरू द्या. आज हा जो मतदारसंघ आहे, एका गोष्टीचा मला नक्कीच अभिमान आहे की मी मुख्यमंत्री असताना जे शिवसेना प्रमुखांनी वचन दिलं होतं संभाजीनगरकरांना आणि धाराशिवकरांना की औरंगाबादचं संभाजीनगर झालं पाहिजे, ते छत्रपती संभाजीनगर मी मुख्यमंत्री असताना केलं. आणि उस्मानाबादचं धाराशिव मी मुख्यमंत्री असताना केलं. आणि हे जे आता बोंबल, हे फटाके बंद करा रे. आता पुढच्या बाजूला जरा पाणी होतं त्याच्यावर. ठीक आहे. काय बोलत होतो?
खेकडा झाला. खेकडा झाला. आता खेकड्याला जो हाताळतोय त्या वाकड्यावरती बोलूया. या आता फटाके बंद करा ना रे जरा. हा वाकडा म्हणजे कोण? भारतीय जनता पक्ष, भाकड जनता पक्ष, भाडोत्री जनता पक्ष आणि शिवसेना प्रमुखांच्या भाषेत बोलायचं तर कमळाबाई. बरोबर ना? कारण माझ्यावरती आरोप होतात आम्ही शिवसेना का फोडली, म्हणजे त्या गद्दारांनी की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मी तुम्हाला विचारतोय, हे संपूर्ण चहूबाजूनी गर्दी आहे, मी तुमच्या मध्ये उभा आहे, तुम्हाला वाटतं का रे मी हिंदुत्व सोडलं? मी काही चूक केल्याचं तुमचं मत आहे? कारण मी जनतेच्या न्यायालयात न्याय मागणारा माणूस आहे. न्यायालयाकडनं, सर्वोच्च न्यायालयाकडनं मला न्यायाची अपेक्षा जरूर आहे, पण तारीख पे तारीख तो सनी देओलचा डायलॉग अजून संपत नाहीये. काल सुद्धा तारीख पडले आणि कालच्या तारीख पडताना, कालची तारीख देताना सर्वोच्च न्यायमूर्तींनी जी एक विचारणा केली मिंद्यांच्या सरकारला, मिंद्यांच्या वकिलाला, की मध्ये त्यांनी जो एक लवाद नेमला होता तो नार्वेकर, या लवादानी जो निकाल दिलेला आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या बाहेर वाटत नाही का? म्हणजे याचा अर्थ हे सरकार पूर्णपणे घटनाबाह्य आहे. जो पक्षांतराचा कायदा आहे तो मोडून या मिंद्यांनी पक्षांतर केलेलं आहे. आणि बरं तर बरं, पक्षांतर तर केलंच, पण आपली पवित्र शिवसेना जी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी, न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली, ती चोरण्याचा हे प्रयत्न करतायत. आणि याच्यामध्ये सगळे सामील आहेत. भारतीय जनता पक्ष तर आहेच, पण निवडणूक आयुक्त सुद्धा आहेत. हे मी जाहीर आरोप करतोय, कारण सर्वोच्च न्यायालय काल बोललेलं आहे की तुम्ही पक्ष कोणाचा आहे ठरवताना फक्त आणि फक्त विधिमंडळातील बहुमताचा विचार केलेला आहे. हे आमच्या निर्णयाच्या बाहेर वाटत नाही का? अरे किती तुमच्याकडे गेले? 40 ना? मग नुसती या सभेमध्ये एवढीच माणसं धरा, ही 40 पेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. त्या गच्चीत उभी असलेली माणसं बघा, ती 40 पेक्षा जास्त आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये मी फिरताना सभा तर सोडाच, दुतर्फा जी गर्दी जमते ती 40च्या कित्येक पटीने जास्त आहे. मग शिवसेना कोणाची? या हलकटांची, या गद्दारांची, नालायकांची, लाचारांची. ज्या शिवसेना प्रमुखांनी अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं आणि लढताना लाचार व्हायचं नाही, मराठी माणूस, हिंदू हा कधीच कोणासमोर लाचार होता कामा नये. ज्या शिवसेना प्रमुखांनी स्वाभिमान शिकवला आणि या मिंद्याने तिकडे माना टाकल्या. तुम्हाला पटतंय शिवसेना त्यांची, त्यांच्याकडे शिवसेना म्हणून? ओम राजे, तुम्ही आता जे बोललात ते खरं आहे. आता आपला ओमराजे जे बोलले ते बरोबर आहे. यापूर्वी आपले खासदार आले होते, मोदींचा चेहरा कुठेही नव्हता, फक्त शिवसेना प्रमुखांनी धनुष्यबाण, पण ते धनुष्य बाणाला सुद्धा त्यांनी डाग लावलेला आहे. यापुढे आपली निशाणी आहे ती मशाल. अन्याय जाळून टाकणारी आणि हुकुमशाही जाळून टाकणारी आपली ही मशाल घेऊन त्यांच्या बुडाला आता जाळून टाकायचंय. आजपर्यंत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची मैत्री बघितली, आता मशालीची धग बघा कशी असते ती. बघा कशी तुमची बुडाला कसे चटके बसतात ते आता तुम्हाला या निवडणुकीत दाखवतो. पण ज्या वृत्तीने भारतीय जनता पक्ष काम करते, नुसता तोडा फोडा आणि राज्य करा, म्हणजे मोदींचं काय जातंय की ते तर म्हणतात की पुढच्या वर्षीची आमंत्रण, म्हणजे इतर बाहेरच्या देशांनी त्यांना आमंत्रण दिलेत बघा, म्हणजे त्यांनाही विश्वास वाटतोय की मीच पुन्हा पंतप्रधान होणार. अहो मोदीजी, असं नाहीये. ते आमंत्रण ते देशाच्या पंतप्रधानाला असतं. उद्या इंडिया आघाडीचा पंतप्रधान जो बसणार आहे, ते आज आलेलं आमंत्रण हे त्यावेळेला तो जाणार आहे तिकडे, कारण देशाचा पंतप्रधान आमच्या इंडिया आघाडीचा असणार आहे. जसं मी मुख्यमंत्री असताना मी राजीनामा देण्याच्या आधी सुद्धा पुढच्या महिन्याचे आमंत्रण मला येत होते ना. मग हे गेले दाढी खाजवत, मी काय करू शकतो त्याला? पण हा जो एक भ्रम निर्माण केलेला आहे की मीच येणार, मग तुम्ही येणार म्हणताय तर शिवसेना का लागली फोडायला तुम्हाला? बरं तुम्हीच येणार म्हणताय तर अजित पवार का लागले तुम्हाला? बरं तुम्ही येणार म्हणताय तर अशोक चव्हाण का लागले तुम्हाला?
आणि कशी गोळाबेरीज होते बघा, कशी गोळाबेरीज होते. अरे गेली 25-30 वर्ष ही सगळी मर्द आणि शिवसैनिक, अख्खी शिवसेना माझ्या सकट गेल्या निवडणुकीत लोकसभेत सुनामी ओमराजेचा प्रचार केला होता का? तो मोदींना पंतप्रधान तेव्हा करायचा होता, आता नाही. आता ओमराजेचा करतोय तो माझ्या इंडिया आघाडीसाठी आणि माझ्या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी करतोय मी. पण त्यावेळेला सगळ्यांना घेतलं होतं बरोबर. तेव्हाची एनडीए जी होती, अख्खेचे अख्खे पक्ष होते. आता हे तुकडे 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 तोडून गोधडी तयार केले आणि त्या ठिगळ लावलेल्या गोधडीला तुम्ही तुमचं एनडीए म्हणताय. आणि ज्या पद्धतीने तुम्ही माणसं गोळा करताय म्हणजे काय होतंय? मोदी गॅरंटी. कसली गॅरंटी मोदींची? तुम्ही किती कोटीचा घोटाळा केला? 5 कोटी. चल हट बाजूला जा. तुम्ही किती केला? 25 कोटी. किती केला? 50. हा जरा इकडे. तू किती केला? 100. हा जरा थोडं इकडे. 500 जरा जवळ. 70,000 कोटी. अरे बाबा ये तुला उपमुख्यमंत्री करतो. पण एवढ्यावरती थांबत नाहीये. तुम्ही विचार करा, 70,000 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप केलेला माणूस हे स्वतःच्या बाजूला बसवतात, उपमुख्यमंत्री करतात. मग 70,000 कोटीचा घोटाळा केलेला उपमुख्यमंत्री होत असेल तर मुख्यमंत्र्याचा घोटाळा किती असेल? काय हिशोब लावू शकताय? किती असू शकेल? किती असू शकेल? मी सगळी अशी भ्रष्ट माणसं. आणि योगायोग आहे का हा की मोदींनी 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख केल्यानंतर 4 दिवसामध्ये अजितदादा टोनटन उडी मारून इकडनं तिकडे जाऊन बसले. निर्मला सीतारामन बाईंनी लोकसभेमध्ये आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केल्यानंतर म्हणजे संजय राऊतना विचारा, महाविकास आघाडीची जी चर्चा चालू होती तेव्हा हेच अशोकराव आमच्या बरोबर म्हणजे आपल्याबरोबर भांडत होते, खेचाखेची करत होते. नाही नाही नाही, ही जागा पाहिजे, ती जागा पाहिजे. आम्हाला वाटलंच नाही असे जातील, आम्हाला कोणालाच वाटलं नव्हतं. पण गेले अशोकराव. आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केल्याबरोबर अशोकराव तिकडे गेले. म्हणजे सगळी भ्रष्ट माणसं तुम्ही गोळा करताय आणि वरती हिंदुत्वाचा टेंबा मिरवताय. मोदीजी कृपा करून तुम्ही एकतर भ्रष्टत्व का मिळवावा असं जे आहे ना, आणि भाजपा पक्ष वाढवावा ते तुमचं तुम्ही करा. पण तुमच्या सत्तेच्या हव्यासा पायी भ्रष्ट लोक एकत्र घेऊन हिंदुत्व बदनाम करू नका. तुम्ही हिंदुत्वाला डाग लावताय, तुम्ही हिंदुत्वाला कलंक लावताय. संपूर्ण देशात नव्हे तर जगामध्ये हिंदुत्वाची ओळख तुम्ही भ्रष्ट माणसाचा पक्ष अशी करून देता आहात. काहीतरी थोडी तरी किंमत किंवा थोडा तरी विचार तुम्ही करा की तुमच्या खुर्चीच्या हव्यासापायी तुम्ही माझं हिंदुत्व बदनाम करताय आणि माझा भारत देश, माझा हिंदुस्थान तुम्ही बदनाम करून टाकता. हे आमचं हिंदुत्व नाहीये. हे आमचं हिंदुत्व नाहीये. बरं, आरोप करणारे तुम्हीच होतात. आज जी शिवसेना तुम्हाला वाईट वाटते आणि आज तुम्ही जो उद्धव ठाकरे संपवायला निघालायत, या बघा उद्धव ठाकरे संपवता येत असेल संपून दाखवा. माझं आव्हान आहे तुम्हाला. उद्धव ठाकरे संपवायचं असेल तरी जनता संपवेल. जनतेने सांगायचं मी तुम्हाला हवा आहे की नको आहे हे तुम्ही सांगा. तुम्ही नको बोललात तर मी घरी जायला तयार आहे. मी करतोय हे तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही सांगा उद्धव ठाकरे तू चुकीचं करतोयस, तू घरी बस, आम्हाला मोदीच हुकुमशाह पाहिजे. जर मी चुकत असेल तर तुम्ही, तो अधिकार तुमचा आहे, मोदींचा नाहीये, अमित शहाचा तर अजिबात नाहीये. ज्या लोकांना शिवसेना प्रमुखांनी वाचवलं ते उद्धव ठाकरेला संपवायला निघालेत. म्हणजे जेव्हा शिवसेना प्रमुख होते तेव्हा त्यांनी मोदींची बाजू घेतली होती. अमित शहाना सुद्धा त्यांनी वाचवलं होतं की नव्हतं हे अमित शहाना विचारा जाऊन. जर त्यांच्यामध्ये जरा तरी काही आता नीतिमत्ता राहिली असेल तर ते खरं सांगतील की होय, येस, मुझे बाला साहब ने उस वक्त बचाया था. मग मोदीजींना वाचवलं, अमितजींना वाचवलं. आणि आम्ही काय चूक केली होती? तुम्हाला सगळ्यांना तुम्ही साक्षीदार आहात. 2014 साली आपण त्यांच्याबरोबर युतीत होतो की नव्हतो? पण पंतप्रधान झाल्यानंतर जून मध्ये त्यांनी शपथ घेतली असेल. जून नंतर ऑक्टोबरची जी निवडणूक झाली विधानसभा, मला हे काय या विधानसभेत या मतदारसंघात आठवतंय, कारण त्याही वेळेला मी तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला आलो होतो. तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मी बाहेर पडलो आणि मला फोन आला, उद्धवजी बहुतेक भाजपा युती तोडते. आणि त्याच संध्याकाळी एकनाथ खडसेंनी फोन करून, उद्धवजी आमचा निर्णय झालाय, आता आपलं काय राहील टिकेल असं युती काय वाटत नाही, आम्ही युती तोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग त्यावेळेला काय मी हिंदू नव्हतो? काय आम्ही चूक केली होती? आणि मग माझा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला आहे, काय तुम्हाला काय वाटतं की मी चूक केली का भाजपने चूक केलेली आहे? गुन्हा कोणी केलेला आहे? आणि आताची जी भाजप आहे,
म्हणजे मी कालच्या सभेमध्ये बोललो तेच आता पुन्हा बोलतोय, कारण 4 दिवस मी तेच बोलतोय, पण अजूनही त्याच्यावरती कोणी उत्तर देत नाहीये. भारतीय जनता पक्षाची जी पहिली यादी जाहीर झाली त्याच्यात नरेंद्र मोदीजींचं नाव आहे, अमित शहाचं आहे, पण अजूनही ज्यांनी भाजप वाढवण्यासाठी खस्ता खाल्ल्या, कष्ट घेतले आहे, त्या नितीन गडकरींचं नाव नाही, अजिबात नाही. कृपाशंकर सिंहाचं नाव आहे, बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून. मग मला तेच विचारायचं, इकडे सुद्धा काही भाजपची लोक आली असतील, काही चॅनलवरनं बघत असतील, RSS ची लोक आली असतील, काही चॅनलवरनं बघत असतील. मग त्यांना सांगतोय की तुम्ही कशाला मेहनत करताय, कशाला तुम्ही घरदार कुटुंब सोडून कोणाला वाढवतात तुम्ही? कारण मेहनत तुम्ही करताय आणि तुमच्या उरावरती बसतायत ते उपरे बसतायत, बाजार बुणगे बसतायत, भ्रष्ट माणसं बसतायत. खास करून मी RSS ला विचारतोय की हे तुमचं जे आता हिंदुत्व आहे भाजपचं, हे हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे काय? की भ्रष्ट माणसांना बोलवायचं मेहनत तुम्ही करताय, RSS करते, भाजपचे कार्यकर्ते करतायत आणि डोक्यावरती वरून दुसरी माणसं आणून बसवत आहेत. तिकडे आसाममध्ये तो बिस्वा बसवलेला आहे, इकडे मिंदे बसवले आहे, अजितदादा बसवलेला आहे, अशोक चव्हाण बसवलेले आहेत. आणि हे तर सोडूनच द्या, आणखीन एक माणूस असा घेतलाय, तुम्हाला त्याचं नाव पण माहिती नसेल, प्रशांत कुमार जगदेव. नाव माहितीये? आणि इकडे ती बातमीच येणार नाही, ही माहितीच बातमीच येणार नाही. पण प्रशांत कुमार जगदेव हा ओरिसातला माणूस, नवीन पटनायक यांच्या पार्टीमधला. त्यांनी गेल्या 1.5 वर्षापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती गाडी घातली जोरामध्ये, 15-20 कार्यकर्ते जखमी झाले, एक पोलीस ऑफिसर जखमी झाला. आणि हा उद्दामपणा केला म्हणून नवीन पटनायकनी त्याला पार्टीतून काढून टाकलं की तू भाजपच्या का असेना पण माणसांवरती गाडी घातलीस, ही वृत्ती माझ्या पक्षात चालणार नाही, गेट आउट. हे नवीन पटनायकनी केलं. आणि भारतीय जनता पक्षाने ज्यांनी कार्यकर्त्यांना चिरडलं त्या जगदेवला पक्षात घेऊन मला असं वाटतं त्याला उमेदवारी पण दिलेली आहे. हा भारतीय जनता पक्ष मेहनत करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मान्य आहे काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना आणि मोहन भागवत यांना सुद्धा हा उचलेगिरी करणारा पक्ष मान्य आहे काय? मोहन भागवतजी, तुम्ही एकदा जसं तुम्ही सांगता ना की सगळे मुस्लिम त्यांचे पूर्वज हिंदूच होते, तसं तुम्ही सांगा की सगळे भ्रष्ट माणसं आहेत त्यांचे सगळे पूर्वज हे RSSचेच कार्यकर्ते होते. सांगून टाका एकदा मोकळं करून टाका, म्हणजे कोणी बोलणार नाही तुमच्यावरती. बरं, वापरून कसं फेकून देतात हे तर तुम्ही पाहिलात. मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया तुम्हाला माहिती आहे ना, आता त्याला मंत्री केलं, म्हणजे आता मध्ये त्यांनी काँग्रेसमधनं फोडून भाजपात घेतलं, त्याला मंत्री केलं आणि उमेदवारी सुद्धा दिली लोकसभेची. कुठल्या जागेची उमेदवारी दिली तुम्हाला कल्पना आहे? ज्या निवडणुकीमध्ये, गेल्या निवडणुकीमध्ये 2019ला ज्योतिरादित्य सिंधियाला पाडायचा म्हणून काँग्रेसमधनं एक कार्यकर्ता घेतला, त्यांनी ज्योतिरादित्यचा पराभव केला, त्याचं तिकीट कापून त्याच्या डोक्यावरती ज्योतिरादित्य बसवला. मग कोणता पक्ष, काय हिंदुत्व, कोणत्या दिशेने तुम्ही चाललेला आहात? आणि निवडणूक आल्यानंतर मोदी परिवार हे सगळे बसलेत शेतकरी आहेत का इकडे? जरा हात असेल तर हात वर करा ना. आहेत ना? मग तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळालेत? मोदी परिवार मध्ये तुम्ही नाही आहात? अरे हो की नाही? मग मोदी परिवार जर असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे का मिळत नाही? मोदी परिवार जर तुम्ही म्हणता तर माझ्या शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव तुम्ही का देत नाही? मोदी परिवार तुम्ही म्हणता तर तुम्हाला जे आता ओमराजेंनी सांगितलं ते सोयाबीनचं गणित तुम्ही माझ्या शेतकऱ्याचं का सोडवत नाही? पण 2014ला त्यांनी सांगितलं होतं ते त्यांचे काढा, म्हणजे शिवसेना देते तो वचननामा असतो आणि भाजपा देते तो थापानामा असतो. सगळे जुमले. 2014 साली त्यांनी सांगितलं होतं की जर समजा तुम्ही सोयाबीन पिकवणारे शेतकरी असाल तर एकराप्रमाणे तुमच्या सोयाबीनला किती उत्पादन खर्च आला त्याच्यामध्ये 50% अधिक आम्ही रक्कम जमा करू आणि मग जो आकडा येईल ती हमी भावाची रक्कम आम्ही तुम्हाला देऊ. मग ही रक्कम देण्याची जी काय हमी दिली होती ही मोदी गॅरंटी नव्हती? मग तुम्ही जी काय वचनं दिली होती 2 कोटी लोकांना रोजगार मिळणार दरवर्षी, अरे 10 वर्ष जर का काढली तर आजपर्यंत 20 कोटी लोकांना रोजगार मिळाला पाहिजे होता. मला इथल्या लोकांनी सांगावं किती लोकांना मोदींमुळे रोजगार मिळालेला आहे? मग ही मोदी गॅरंटी नाही? किती लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळालेलं आहे सांगा जरा.
मग कुठे त्या योजना? देशामध्ये 50 लाख लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घर मिळालं. जिथे जिथे जातो मी सभेत विचारतो, एक सुद्धा हात वर येत नाही. मग दिली कोणाला घर? कोणाचं तुम्ही कर्ज माफ केलं? आता निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही गॅस सिलेंडरचे दर कमी करता आणि निवडणूक झाल्यानंतर म्हणजे तुमचं बटन शेवटचं दाबलं गेलं का दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी येते सिलेंडर 500 रुपयांनी महागला. बसा बोंबलत. ही सगळी ही सगळी नाटकं हे बघून बघून आता देश कंटाळलेला आहे. आज देशाला आम्हाला तेव्हा वाटत होतं की देशाला एक मजबूत सरकार पाहिजे म्हणून आम्ही भाजपच्या सोबत होतो, म्हणून आम्ही मोदीजींना पाठिंबा दिला होता. पण यांच्या नुसते आपकी बार इसके इतने पार, आपकी बार उतने पार. अरे काय तुमचं फक्त तुमची खाजून घ्यायला म्हणून तुम्हाला प्रधानमंत्री पद पाहिजे? माझ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये आज काय आहे? शेतकऱ्याचा आक्रोश तुम्ही ऐकत नाही आहात. मागे जेव्हा मी संपूर्ण राज्यामध्ये फिरत होतो देता की जाता, तेव्हा माझ्यावरती टीका केली जात होती. मी सांगत होतो कर्जमुक्त करा, तेव्हा माझ्यावरती टीका केली. अगदी पवार साहेब आपल्या विरोधात होते, त्यांनी सुद्धा केली होती. उद्धव ठाकरेला काय कळतंय शेतीतलं? आणि तेव्हा मी बोललो तुम्हाला शेतीतलं कळत नाही, मला कळून घ्यायचंही नाही, कारण मला फक्त शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू दिसतात, ते अश्रू पुसणं एवढंच मला कळतं. आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर तुमच्यापैकी एकाने तरी कर्जमुक्तीची मागणी केली होती का? पण मी नागपूरचं जे पहिलं अधिवेशन झालं आणि माझ्या काळामध्ये मी मुख्यमंत्री म्हणून नागपूरचं एकच अधिवेशन झालेलं जे पूर्ण होतं, त्या अधिवेशनात कोणी मागणी न करता स्वतःहून 2 लाखापर्यंत पीक कर्ज मी माफ केलं होतं की नव्हतं तुम्ही मला सांगा. आणि तुम्हाला त्याचा लाभ मिळाला होता की नाही ते सुद्धा सांगा. आणि त्याच्या आधीची जी भाजपची जी कर्जमुक्ती होती, छत्रपती शिवाजी महाराज, तेव्हा आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर त्या सरकारमध्ये होतो, त्याच्यापैकी किती तुम्हाला पैसे मिळाले होते? ती कर्ज माफी मिळाली होती का मी केलेली मिळाली होती? उघडपणाने सांगा. त्यांनी केलेली कर्जमुक्ती जी होती त्याच्यामध्ये जो अर्ज होता ते भरताना दमछाक होत होती का मी केलेल्या कर्जमुक्तीचा फॉर्म भरताना दमछाक होती ती, हे सुद्धा सांगून टाका. मग मला काही अनुभव नसताना जर मी हे करू शकलो, कोरोना सारखं संकट तुमच्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने मी जे सांगितलं तुम्ही मला कुटुंबातील आपला मानून माझं तुम्ही ऐकलं म्हणून महाराष्ट्र वाचला. माझं कर्तृत्व नाही, हे तुमचं सहकार्य, त्याचंही कौतुक आहे. आणि खरंच जगामध्ये अशी जनता कुठे मिळणार नाही जे भाग्य मला लाभलं की जे मी सांगितलं ते तुम्ही ऐकलात. घराबाहेर पडू नका, तुम्ही नाही पडलात. मास्क लावा, तुम्ही मास्क लावला. दुकानं बंद ठेवा, दुकानं बंद ठेवली. ऑफिसमध्ये जाऊ नका, ऑफिसमध्ये नाही गेलात. आणि कुठेही तुम्ही त्याच्याबद्दल राग व्यक्त केला नाहीत, कुठेही तुम्ही रस्त्यावरती उतरला नाहीत, कुठेही तुम्ही असंतोष व्यक्त केला नाही. उद्धव ठाकरे सांगतोय हा आपल्या कुटुंबातला आहे, हा सांगतोय ते आपण काय केलं पाहिजे म्हणून. आणि म्हणून जशी गुजरातमध्ये परिस्थिती झाली, जशी उत्तर प्रदेशमध्ये झाली, तशी आपल्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती झाली नाही. याचं कारण तुमचं आणि तुमचं केवळ तुमचं सहकार्य, म्हणून तेच घडू शकलं. पण कोरोना काळात देखील संपूर्ण अर्थचक्र बंद असताना जी अर्थव्यवस्था आपल्या खांद्यावरती मजबूतपणाने सावरली होती ती माझ्या अन्नदात्या शेतकऱ्यांनी सावरली होती. तो मात्र घरामध्ये बसला नव्हता, तो शेतात काम करत होता. म्हणून अन्नधान्याचा तुटवडा आपल्याला जाणवला नाही आणि आपली आर्थिक परिस्थिती सुद्धा ही व्यवस्थित राहिली होती. मग शेतकरी काय मागतोय त्याचा न ऐकता त्या उत्तरेत जो शेतकरी उतरलाय त्याच्यावरती बंदुका रोखल्या जात आहेत, अश्रुधूर सोडला जातोय, त्याच्या मार्गात खेळे टाकले जात आहेत, त्याच्या मार्गामध्ये तारीची कुंपणे टाकली जात आहेत. शेतकऱ्यावरती बंदूक रोखणारं नालायक सरकार शेतकऱ्याच्या मालाला कधी हमीभाव देऊ शकेल काय वाटते तुम्हाला? पण उत्तरेतला शेतकरी आणि माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी याच्यामध्ये फरक आहे. उत्तरेतला शेतकरी एका तिरीमिरीने रस्त्यावरती उतरलेला आहे, पण माझा महाराष्ट्रातला शेतकरी हा भाबडा आहे, भोळा आहे, साधा आहे. कर्ज भरलं गेलं नाही कारण उत्पन्नच नाही काही, म्हणून जप्तीची नोटीस जर दारावर लागली तर गावामध्ये तोंड दाखवायचं कसं, म्हणून गपगुमान बिचारा आत्महत्या करून मोकळा होतो. कशाला आत्महत्या करताय? अरे तुमची ताकद तुम्हाला कळत नाहीये. उत्तरेतला शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर 1.5-2 वर्षापूर्वी मोदी सरकारला त्यांनी झुकायला लावलं होतं. अगदी मोदी सरकारला सुद्धा त्यांनी गुडघ्यावरती आणलं होतं. ही शेतकऱ्याची ताकद आहे. आत्महत्या करताय. आत्महत्या नाही करायची. या नालायक सरकारची राजकीय हत्या आता तुम्हाला करावी लागेल.
जे सरकार तुमचं ऐकत नाही ते सरकार तुम्हाला पाडावंच लागेल, खाली खेचावंच लागेल. आणि तुमच्या हक्काचं सरकार कोणाचंही असेल, पण शेतकऱ्याचं ऐकणारं सरकार, जोपर्यंत तुम्ही तुमच्यातले सगळे जातपात धर्म भेद गाडून शेतकरी म्हणून एकवटत नाही आणि शेतकरी म्हणून मतदान करत नाही, तोपर्यंत तुमचं मी सोडा पण बाकी कोणी ऐकणार नाही. मी तर तुमचाच आहे. आता जरा ताकदीची भाषा करा. मनगटात तुमचा जो ताकद आहे, जी ताकद आहे, एक गाव दोन तुकडे करण्याची ताकद आहे, ती केंद्र सरकारला त्याची जाणीव होऊ द्या. त्यांना असं वाटतंय की नुसती गुरंढोरं आहेत, कोणी खेकडा दिला तरी चालून जातंय, कोणी वेडावाकडं वागलं तरी चालून जाते. जास्तीत जास्त काय करतील? जप्तीची नोटीस लावली तर आत्महत्या करून मोकळे होतील. एक कटकट संपली. नाही, आता हे आत्महत्या करण्याचं अजिबात मनात आणायचं नाही. आता तो दिवस जवळ येतोय. 2014 साली जे मोदीजींनी सांगितलं होतं, ती घोषणा आज खरी होते. अच्छे दिन आएंगे. हे मोदी सरकार जाईल आणि अच्छे दिन आने वाले आहे. त्या दिवसाची तयारी करायला लागा तुम्ही. आता अच्छे दिन येणार आहे. आणि 2024 हे क्रांतीचं वर्ष आहे. कारण ही लोकशाहीतली क्रांती आहे. लोकसभेची पण निवडणूक होणार आहे आणि विधानसभेची पण निवडणूक होणार आहे. ओमराजेची तर उमेदवारी जाहीर करण्याची गरजच नाहीये. तिकडनं कैलाशी पण करायची गरज नाहीये. आणि यावेळेला इकडनं खेकडा तर देणारच नाही. देईन तो अस्सल वाघच देणार आहे. आणि या खेकड्याला पुन्हा इकडे येऊ द्यायचं नाही, अजिबात नाही. कारण त्यांना मस्ती आहे. त्यांना असं वाटतं, मगाशी सांगितलं ना ओमराजे, तुम्हीच सांगितलं ना, कुठल्या निवडणुकीत 50-50 हजार वाटले होते. अरे ज्यांनी 50 खोके घेऊन सुद्धा ज्याची भूक शमत नाही, असा राक्षस हा मंत्री म्हणून बसवायचा. असं सरकार हे आपल्या डोक्यावरती शासन करते म्हणून बसवायचं आहे. आपल्याकडे पैसे नाही आहेत, त्यांच्याकडे पैसेच आहेत पण लोक नाही आहेत. माझ्याकडे लोक, ही माझी जन आणि धन संपत्ती हीच आहे माझी. हेच माझं भांडवल आहे, हीच माझी शक्ती आहे. आणि या ताकदीच्या जोरावरच मी कुटुंबाच्या संवादासाठी महाराष्ट्राबाहेर पडलेलो आहे. मी मैदानात उतरलेलो आहे. ही लढाई तुमची लढाई लढायला उतरलेलो आहे. सोबत आहात की नाही? इथून आपल्या शिवसेनेचा अस्सल भगवा, मशालीचा भगवा हा पुन्हा निवडून देणार आहात की नाही? आणि मोदी सरकार पाडून आपल्या हक्काचं हिंदुत्ववादी आणि मराठी माणसाचं सरकार तिकडे आणणार आहात की नाही? जर आणणार असेल तर मला चहू बाजूने हात वर करून सांगा. आणि हे हात, हे फोटो मीडियावाल्यांनो जरा दिल्लीला पाठवा. आणि हाताची ताकद बघितल्यानंतर मला खात्री आहे मोदी काय अमित शहा काय कोणी इकडे प्रचाराला येणार नाही. आणि कदाचित असंही होईल की ओमराजे आपला बिनविरोध सुद्धा निवडून येईल. आणि त्या दिवसाची वाट बघत तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माननीय शिवसेना पक्षप्रमुख यांचा